भंडारा जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावा म्हणून राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे, तरी पण कुपोषणाचं प्रमाण कमी होण्याचं नाव घेत नाही। भंडारा जिल्ह्यात 1252 अंगणवाडी असून जिल्ह्यात तीव्र कुपोषित 77 बालके आहेत, तर मध्यम कुपोषित 429 बालके आहेत। जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी व्हावा म्हणून बाल विकास विभाग वेगवेगळ्या योजना राबवित आहे, तरी पण कुपोषणाचं प्रमाण कमी होताना दिसत नाही। त्यामुळे पालकांनी सुद्धा बाळांची काळजी घेणे गरजेचे आहे। सध्याच्या घडीला आपल्याकडे जवळपास 1252 अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यामध्ये तीव्र कुपोषित जी बालकं आहेत ते जवळपास 77 बालकं आहेत जे तीव्र कुपोषितमध्ये येतात आणि 479 बालकं आहेत जे मध्यम तीव्र कुपोषित आहेत। आणि वातावरणाच्या अनुषंगाने मे बी आता थोडाफार बदल होऊ शकतो। या महिन्याच्या आकडेवारीमध्ये परत कमी जास्त प्रमाणात दर महिन्याला असते, व्हेरिएबल असतं। नाही सर, कुपोषणाच्या मागची कारणं खूप सारी आहेत। म्हणजे फक्त नुसतं पोषण भेटून, कारण की आम्ही तर पूरक पोषण आहार देतो, म्हणजे घरी खाण्याच्या व्यतिरिक्त थोडासा ॲडिशनल, जेणेकरून त्याचे न्यूट्रिशनल ज्या गरजा आहेत ते पूर्ण व्हाव्या म्हणून। आता याच्यामध्ये म्हणून बरेच कारणं असतात आणि सध्याच्या घडीला वातावरणाचा जो फेरबदल आहे तो मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरेल असं मला यावेळेस तरी वाटते, कारण की उन्हाळ्यामध्ये पाऊस येतं आणि पावसाळ्यामध्ये ऊन असते आणि तो सडन जो बदल होणार तर आजारी पडण्याचं प्रमाण जरा जास्त वाढलं आहे आणि मुलगा आजारी पडला की कमीत कमी 500 ते 600 ग्रॅमचं वजन कमीच झालेलं आहे। त्यामुळे ही आकडेवारी कमी जास्त होऊ शकते।